ची ओळख आहे असे माननीय सरपंच सचिन पाटील फलवणीकर. काय झालं सेमी 8ला काय झालं पप्पू? दानाभाऊ ती जुबावला लावून त्या चौथ्या सेमीचं ते त्यांचं एक ऑब्जेक्शन आलं त्यांचं बघून घ्या तेवढं. ती लॉबी फॉलचं त्यांचं काय जा दे मग त्यांना बघू द्या. त्यांना असेल ते वर ते जाऊन बघा म्हणा. मग काय विषय नाही की सचिन पाटलाच्या आजाचं बी आहे. हिजोबा तुम्ही गाडीत जाऊन ते निकाल बघून घ्या, कारण काय होणार परत फायनलला वेळ मिळणार नाही आपल्याला. सेमी फायनल 2 मध्ये क्वार्टर फायनल साठी सुंदर अशी गाडी पात्र गेली गणा ड्रायव्हर फलवणीकरांनी. त्याबद्दल गणा ड्रायव्हर साठी ऑनलाईन 500 नाम आहे. गणा ड्रायव्हर आपलं ऑनलाईन चेक करायचं आहे. सेमी 8ची बैलगाडी मला गाडी उभी राहणार का ती? दानाभाऊ पप्पू निशाण वर करून ठेवा आणि गाडी समान झाली की सोडून द्या. राहू द्या असू द्या, पाय फुडाले तरी येऊ द्या त्यांचे. सुटला सेमी फायनल मध्ये 8ला 8 सुटला आणि 8 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यामध्ये लढत चालली. सुंदर अशा गाड्या पळताना 8व्या सेमी मध्ये मान कुणाला मिळणार? पड्याल चिक्या राहुल्या आड्याल सरपंच आणि बकासूर आहे. तिकडा देखील कडना लढा देतोय. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणी निकाल कुणी घेतला हो? निकाल गेला कॅमेरा मनकर. कारण दिसत तसं नसतं म्हणून फसत. कारण हे बैलगाडीचा क्षेत्र इथं काही पण घडवू शकणार नाही, कारण हार आणि जीत आहे. सेमी फायनल 8चा निकाल. सेमी फायनल 8चा निकाल तास क्रमांक 6 मधून झाली गाडी. वेताळवा प्रसन्न बाळमा प्रसन्न मुन्ना पाटील घोलप पाटील यांचा लाडका राहुल्याबाई आणि चिक्याबाई ही गाडी फायनल साठी पात्र आहे. क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र आहे. तास क्रमांक 7 मधून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न अशोक गाडगे पाटील यांचा रुबाब आणि विराट चव्हाण यांचा सोन्याडॉन ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आहे आणि मेगा फायनल साठी गाडी पात्र आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी सिद्धेश्वर प्रसन्न, सिद्धनाथ प्रसन्न, शैलेश महाराज शेंडगे, शेटफळ, शौरजीत, अनिल पालवे, मांडवे